पंचमुखी हनुमान अवतार कथा। बजरंगबलीने पंचमुखी हनुमान अवतार का घेतला? पौराणिक मान्यतेनुसार पंचमुखी हनुमान हे बजरंगबलीचे सर्वात शक्तिशाली रूप आहे। राम आणि रावण युद्धादरम्यान रावणाने आपल्या पराभवाची चाहूल घेतली आणि मग त्याने मायावी शक्तींचा वापर सुरू केला। त्याने आपल्या मायावी भावाला अहिरावणाला बोलावले। अहिरावण हा तंत्रविद्येत निपुण होता। त्याने आपल्या तंत्रविद्येने युद्धभूमीवरील संपूर्ण वानर सेनेला गाढ झोपवले। भगवान राम आणि लक्ष्मणही या मायेत अडकले। क्षणातच अहिरावणाने त्याचे अपहरण केले आणि त्यांना पाताळ लोकात घेऊन गेला। सेना जागी झाल्यावर प्रभू राम आणि लक्ष्मण तिथे नव्हते। विभीषणाने ही मायावी चाल ओळखली आणि हनुमानजींना पाताळ लोकात जाण्याचा आदेश दिला। हनुमानजी पाताळ लोकात पोहोचले तेव्हा मकरध्वजाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। प्रखर युद्ध झाले आणि मकरध्वजाचा पराभव करून हनुमानजी पुढे गेले। तेथे त्यांनी पाहिले की 5 दिशांना 5 दिवे प्रज्वलित होते। भवानीच्या तांत्रिक विद्येमुळे हे दिवे अहिरावणाच्या जीवाशी जोडलेले होते। 5ही दिवे एका क्षणी विझले तरच अहिरावणाचा अंत होऊ शकत होता। तेव्हा मग बजरंगबलीने घेतले पंचमुखी रूप। उत्तरेला वराहमुख, दक्षिणेला नरसिंहमुख, पश्चिमेला गरुडमुख, पूर्वेला हनुमानमुख आणि आकाशाकडे हयग्रीवमुख। या अद्वितीय रूपाने हनुमानजींनी क्षणात 5ही दिवे विझवले आणि अहिरावणाचा वध केला आणि भगवान राम आणि लक्ष्मण यांची सुटका केली आणि भक्त हनुमानाने पुन्हा आपल्या प्रभूंच्या सेवेत स्वतःला अर्पण केले। या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कितीही मोठं संकट असो, शक्ती, बुद्धी आणि भक्ती एकत्र आली की विजय निश्चितच होतो।